गाडी निघाली होती. त्याच वेगानं लक्ष्मीचे विचारही धावत होते. नानासाहेबांकडे गेल्याबरोबर काय काय नजरेसमोर दिसेल याचा आपल्या मनाशी ती विचार करीत होती. नानासाहेबांना कितपत लागलं असेल याची सदानंदाच्या फोनवरून लक्ष्मीला तितकीशी कल्पना आली नव्हती. त्यामुळं त्यांना कितपत लागलं असेल, कुठं कुठं लागलं असेल, आता ते चांगले शुद्धीवर असतील किंवा नाही, त्यांचा तो हात प्लॅस्टरमध्ये ठेवायचा म्हणजे काय काय करावं लागलं असेल, त्यांच्याजवळ कोण कोण असेल, डोळे उघडून ते पाहत असतील किंवा नाही, त्यांच्यावर ओढवलेल्या ह्या प्रसंगानं तिथल्या सर्वांचा कितपत गोंधळ उडाला असेल, निर्मलाबाई, राजेंद्र, माधुरी, सखू या सर्वांच्या मनाची स्थिती कशी झाली असेल इत्यादीबद्दल लक्ष्मीच्या मनात फारच उत्सुकता निर्माण झाली होती. तसा विचार करताना पाटील मळ्याभोवती दिसणाऱ्या रम्य वनश्री बरोबरच गावातील तिच्या ओळखीचा प्रत्येक भाग तिच्या नजरेसमोरून सरकत होता. लग्न झाल्यानंतर सखू सासरी म्हणून नानासाहेबांकडे गेली होती. त्यानंतर लक्ष्मी तिला यावेळी पहिल्यांदाच भेटणार होती आणि म्हणून लहानपणापासूनची सखू तिच्या नजरेसमोर नाचत होती. अगदी पाळण्यातल्या गुटगुटीत आणि हसऱ्या सखूपासून तो आता लग्न झालेल्या सखूपर्यंतची साऱ्या अवस्थेतील सखू तिला आठवत होती. भुरूभुरू उडणारे केस आपल्या चिमुकल्या हातानं सावरीत अंगणातून धावणारी, चिमुकली पाटी खाकेत मारून आई शाळा असं करीत शाळेला जाणारी, सागर गोट्यांचा डाव मांडून त्यातच तासन तास गुंगणारी, नवा परकर पोलका शिवल्यावर चटकन वाकून नमस्कार करणारी, दिवाळ सणात गवळणी घालून रांगोळ्या काढणारी, आजोबा आजीजवळ खाऊसाठी हट्ट धरणारी, राजाला हौसेनं कडेवर घेऊन मिरवणारी, राजेंद्र माधुरीशी पळापळीचा खेळ खेळणारी, अभ्यासाचा कंटाळा आला की आईच्या गळ्याशी येऊन पडणारी, वडिलांच्या धाकानं मन मारायची वेळ आली असता काळवंडून जाणारी आणि लग्नाच्या वेळी वडील आले नाहीत म्हणून साश्रू नयनांनी आईला कडकडून मिठी मारणारी सखू लक्ष्मीच्या यावेळी काही केल्या नजरेसमोरून हलत नव्हती. इतके दिवस सखू आपल्याजवळ अतिशय लाडात वाढलेली, तेव्हा तिला सासरचं कसं काय निभत असेल, ती सर्वांशी कशी वागत असेल, तिच्या सासू सासऱ्यांचं सून म्हणून तिच्याबद्दल काय मत बनलं असेल, राजेंद्रच्या मनाप्रमाणे ती वागत असेल किंवा नाही, तिला वरचेवर भूक लागायची तेव्हा ती भूक लागेल तेव्हा खात असेल की संकोचानं भूक मारीत असेल, राजेंद्रला आता अहो म्हणत असेल किंवा कसं, स्वयंपाक करण्यात मनापासून लक्ष देत असेल की नाही, आल्या गेल्याशी तिचं वागणं कसं होत असेल, वगैरे वगैरे कितीतरी गोष्टी जाणून घ्यायला लक्ष्मी उत्सुक झाली होती. सखू केव्हा भेटेल आणि तिला आपण केव्हा पोटाशी आवळून धरू असं तिला झालं होतं. नानासाहेबांच्या घरी उतरायचं म्हणजे निर्मलाबाई आपणाशी पूर्वीच्याच मोकळ्या मनानं वागतील किंवा नाही याचीही लक्ष्मीला त्यावेळी काळजी वाटत होती. मध्यंतरी बाबूरावांच्या चमत्कारिक वागण्यामुळे उडालेला गोंधळ नीट समजून न घेता त्यांच्या मनात आपल्याबद्दल जी साशंकता निर्माण झाली होती ती अजूनही काही उरली असेल की कसं याचाही तिला थोडाफार धाक वाटत होता. आणि त्या तिच्याशी कशाही वागल्या तरी ती मात्र अगदी खुल्या मनानं वागायचं ठरवूनच आपल्या घरून निघाली होती. सदानंदाचा फोन राहून राहून लक्ष्मीच्या कानात घुमत होता. त्यावेळी बाबूरावही तिथं येऊन गेल्याचं ऐकल्याचं आठवताच ती विशेष गंभीर झाली. आता ते त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला भेटतील तर काय काय परिस्थिती निर्माण होईल आणि त्या परिस्थितीतून आपणाला कसं सही सलामत बाहेर पडता येईल याची तिला विशेष काळजी वाटत होती. बाबूरावांकडून आता तरी असलं काही चमत्कारिकपणाचं वर्तन घडू नये अशी तिची मनापासूनची इच्छा असल्यामुळं ती स्वतःशीच पुटपुटली. देवा, आता तरी त्यांना बुद्धी दे. सारा जन्म संपायची वेळ आली तरी असंच कुठवर सोसायचं आणखी. नेहमीप्रमाणे प्रवासात असताना आई आपल्याशी जशी बोलते तशी या खेपेला अजिबात न बोलता गप्पच बसलेली बघून गोविंदा लक्ष्मीजवळ गेला. गळ्याभोवती गुंडाळलेला रुमाल काढून त्यानं मनगटाभोवती गुंडाळला आणि आपल्या आईला विचारलं, काही दुखतंय का ग? गोविंदाचा प्रश्न कानावर येताच लक्ष्मीनं चटकन मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, छे, काही नाही. किती रे काळजी करतोस? मग तू अशी गप्प का? कुठं गप्प आहे? लक्ष्मी इतरांशी बोलत नव्हती तरी स्वतःशी एवढा वेळ खूप खूप बोलली होती. पण ते गोविंदाला कसं कळावं म्हणून आईचं हे बोलणं ऐकून तो किंचित घाबरला. त्यानं मोठ्या काळजीनं पुन्हा म्हटलं, गप्प नाही तर कशी ग? गाडीत बसल्यापासून एक अक्षर तरी बोललीस? तुझं आपलं काहीतरीच. नसत्या शंका मनात आणतोस आणि मग बसतोस काळजी करीत. तुला मी कितीदा तरी सांगितलं असेल
तू उगाच काळजी करू नकोस म्हणून, पण ऐकशील तर शपथ. मग तू वागतेस तर तशी? हो, मीच वागते म्हणे तशी. नाहीतर काय, 30-40 रुपये का होईना शिकवण्या करून मी मिळवतो. 30-35 रुपये मला स्कॉलरशिप मिळते आणि शिवाय फीची भानगड नाहीच. असं असताना तुझं आपलं भावल्याचं कंत्राट चालूच. किती ताण पडतो तुला, पण तुला त्याचं काहीच कसं नसतं ग. आजवर बसूनच होते जशी काही मी. अरे तुझं वय माझ्या जीवावर खुशाल हसत खेळत उड्या मारायचं. तू कशाला नसते विचार करतोस? पण मला आपलं वाटतं की माझी आई खूप दिवस आपणाला मिळावी. आता तिला कसला सुद्धा त्रास होऊ नये. त्याला काय करू मी? खरं म्हणजे आपल्या मुलांना आपली एवढी काळजी घ्यावी याचं लक्ष्मीला मनापासून बरं वाटत होतं. नाहीतरी सखू सासरी गेल्यानंतर आता गोविंदाशिवाय दुसरं कोण तिची काळजी घेणार होतं? हे सर्व खरं असलं तरी तिची मनापासूनची इच्छा होती की तिच्या गोविंदानं ज्याच्याकडे बघून तिनं साऱ्या यातना किंवा सारी दुःख आजवर सोसली होती, त्या तिच्या मुलानं कसलीही काळजी न करता मजेत राहावं. पण गोविंदा नेमका याच्या अगदी उलट वागत होता. त्यामुळं बराच वेळ विचार केल्यानंतर लक्ष्मी म्हणाली, आता तू एवढंच कर की तू माझ्याबाबत काळजी करायचं सोडून दे. मला काय वाटेल ते झालं तरी मी मरत नाही हे निश्चित. मग उगाच का भीतोस, वेडा कुठला. त्यानंतर त्याच विषयावर कितीतरी वेळ ती मायलेकरं बोलत बसली. त्या नादात त्याची गाडी पाटील मळ्याच्या स्टेशनात केव्हा शिरली याची देखील त्यांना दाद उरली नाही. शेवटी त्यांना घ्यायला म्हणून स्टेशनवर आलेले खुद्द बाबूरावच जेव्हा त्यांच्याजवळ येत फलाटावरून म्हणाले, तार वेळेवर मिळाली ना लक्ष्मी? तेव्हा कुठं लक्ष्मी आणि गोविंदा भानावर येऊन गडबडीनं बसल्या जागची उठली. बाबूरावांना बघून आणि त्यांनी विचारलेला प्रश्न ऐकून त्या दोघांनीही मोठ्या विस्मयानं त्यांच्याकडे पाहिलं. त्यामुळं बाबूराव पुन्हा म्हणाले, माझी तार मिळाली ना? तार? नाही बाई, कधी केली होती आणि कोणत्या पत्त्यावर? लक्ष्मी असं विचारत होती तोवर बाबूरावांनी तिचं सामान खाली उतरून घेऊन हमालाजवळ दिलं होतं. लक्ष्मीबरोबरच आणखी काही सामान राहिलं नाही ना याची त्यांनी गोविंदाजवळ खात्री करून मग ते त्या दोघांना घेऊन टांग्याजवळ आले. त्यांनी टांगा ठरवला आणि मग लक्ष्मीला व गोविंदाला त्यात बसायला सांगून म्हटलं, सकाळी नानासाहेबांवरची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबरोबर मी तार केली होती. टांगा चालू झाला. लक्ष्मी काहीच बोलली नाही. टांग्यामागून सायकलवर येणारे बाबूराव आणि एवढा वेळ त्यांनी दाखवलेली कमालीची आपुलकी बघूनच तिला मोठा विस्मय वाटत होता. आणि म्हणूनच कावरीबावरी होऊन ती एकदा गोविंदाकडे आणि एकदा बाबूरावांकडे विलक्षण आश्चर्यानं बघत होती. अतिशय दुःखाप्रमाणेच अतिशय आनंद झाल्यावरही माणसाचा ऊर भरून येऊन तो जसा निशब्द होतो तशी तिची अवस्था होऊन गेली. ती गप्प होती तरी गोविंदा मात्र वडिलांशी बोलत होता. नानासाहेबांची माहिती बाबूरावही अगदी आपुलकीनं त्याला सांगत होते. दवाखान्याशेजारी येऊन टांगा थांबताच गडबडीनं नानासाहेबांना झोपवलं होतं त्या खोलीत लक्ष्मी गेली. भीतच तिथं प्रवेश करून शांत पडलेल्या नानासाहेबांना तिनं हळूच विचारलं, कसं वाटतंय आता? लक्ष्मी एवढ्या तातडीनं भेटायला आली म्हणून नानासाहेबांना आनंद झाला. डाव्या हातानं ठीक असल्याची तिला खूण केली आणि त्यांनी गोविंदाला विचारलं, पुण्याची काय विशेष बातमी? गांधीजीची प्रकृती कशी काय आहे? आज काही कळलं त्याबद्दल? तशा स्थितीतही नानासाहेबांनी केलेली ही चौकशी बघून लक्ष्मीला आणि गोविंदालाही नवल वाटलं. मोठ्या आश्चर्यानं इकडे तिकडे पाहत गोविंदा म्हणाला, ते सांगतो मग, पण आधी तुम्ही कसे आहात ते कळायला हवंय आम्हाला. फार लागलं नाही ना? हे ऐकून नानासाहेब मनापासून हसले. त्यांनी जेव्हा आपणाला बरं असल्याचं आणि आता काळजी करण्यासारखं काही नाही असं सांगितलं तेव्हा लक्ष्मीला आनंद झाला. तिनं प्लॅस्टरमध्ये ठेवलेल्या नानासाहेबांच्या हातावरून हात फिरवीत म्हटलं, फार त्रास झाला असेल नाही? विशेष नाही, चालायचंच. बरं, पण पुण्याची काय बातमी? त्यावेळी गांधीजी आगाखान पॅलेसमध्ये राजकीय कैदी म्हणून राहत होते. नेहमीप्रमाणे इच्छेविरुद्ध बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या म्हणून त्यावेळी त्यांनी आमरण उपोषण केलं होतं. पण त्यावेळी त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची बातमी डॉक्टरांनी जाहीर केल्यामुळं प्रत्येक हिंदी माणसाला क्षणाक्षणाला काय घडेल ते ऐकायची विलक्षण उत्कंठा लागलेली होती. देशाच्या इतिहासातील एक पेचप्रसंग त्यावेळी निर्माण झालेला होता. काय वाटेल ते झालं तरी गांधीजी माघार घ्यायला तयार नव्हते आणि त्यांच्या अटी लवकर मान्य झाल्या नाहीत तर त्यांना मृत्यूच्या हवाली केल्याचं पाप
ब्रिटिश सरकारच्या माथ्यावर फुटणार होतं आणि सरकारनं ते घेण्याची तयारीही केली होती, पण उघड तसं दाखवायचं मात्र नव्हतं. सगळीकडचं वातावरण अगदी तंग झालेलं. देशातील सर्व जनता आणि बेईमान झालो पुरापुरा, मी देशाचा अपराधी खरा, असं मनापासून दुःख व्यक्त करणाऱ्या नगरच्या तुरुंगातील मोठमोठे पुढारी व इतर ठिकाणाचेही तुरुंगातील थोर स्त्री पुरुष या एकाच प्रश्नाचं उत्तर मनाशी मिळवित होते. प्रत्येकाला गांधीजींबद्दलची क्षणाक्षणाला घडणारी माहिती हवी होती. नानासाहेबांनी त्याच उत्कंठतेने गोविंदाला हा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला, आज सकाळी जे सरकारी पत्रक निघालं आहे त्यात गांधीजींना रात्री बरीच शांत झोप लागली असं डॉक्टर सुशीला नय्यर यांनी म्हटलं. त्यानंतर नानासाहेब आणखी काही विचारणार तोवर सखू एकदम तिथं आल्यामुळं या विषयाला कलाटणी मिळाली. आई आणि भाऊ अचानक आलेली बघून ती आश्चर्यानं आणि आनंदानं लक्ष्मीजवळ पळत गेली. लक्ष्मीनं तितक्याच प्रेमानं लेकीला जवळ घेतलं. तिच्या अंगावरचं नऊवारी हिरवं पातळ, डोक्यावर व्यवस्थित असलेला पदर, गळ्यातील दोन्ही लहान मोठी मंगळसूत्र, पायातील बारीकशी जोडवी आणि तोंडावरचा योग्य तो पोक्तपणा बघून लक्ष्मी समाधानानं म्हणाली, बरी आहेस बाळ? तितक्यात राजेंद्रही तिच्या पाठोपाठ तिथं आल्यामुळं गोविंदाशी हस्तांदोलन करीत त्यानं मोठ्या आश्चर्यानं विचारलं, हॅलो, कधी आलास तू? आणि लक्ष्मीही त्याच्याबरोबरच आल्याचं ध्यानात येताच जीभ चावून तो पुन्हा म्हणाला, म्हणजे तुम्ही केव्हा आलात? यानंतरच्या गाडीनं तुम्ही याल या समजुतीनं आत्ताच तर सदानंद स्टेशनवर गेला की. ए आई, घे बाई याला, किती त्रास देतोय पाहिलास? गोविंदाच्या लग्नाची वेळ जवळ येत चालली तशी करवली म्हणून सखूची धांदल जास्तच वाढली. कडेवरचा तिचा संजीव देखील त्यावेळी तिला सांभाळणं जिकिरीचं झालं. म्हणून अंगावरच्या शालूचा पदर सावरीत ती असं म्हणाली तेव्हा लक्ष्मी कौतुकानं तिच्याकडे पाहत म्हणाली, आण त्याला, पण राहील ना ग माझ्याजवळ? न राहायला काय वेडा आहे तो? त्याला आणि त्याची आजीच लागते आमच्यापेक्षा. सखूच्या ऐवजी राजेंद्रच असं बोलल्यामुळं तर असं म्हणत लक्ष्मीनं संजीवला नीट मानेवर टाकला आणि ती येणाऱ्या मंडळींच्या स्वागतासाठी म्हणून तिथून बाहेर गेली. टाळ्यांच्या गजरात वधूवरांमधील अंतरपाट दूर झाला. वधूवरांनी एकमेकांना हसत मुखानं आणि सलज्ज नजरेनं लग्नमाळ घातली. चोहोंकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. गर्दीतून वाट काढीत सदानंद गोविंदाजवळ आला आणि म्हणाला, बाहेर मंडळी वाट बघतायत, चल तिकडे. मित्रमंडळींची नजराणे आणि अभिनंदन स्वीकारीत गोविंदा बाहेरच्या मंडळीत आला. तो बाबूराव प्रत्येक माणसाला आनंदानं हार आणि गोटा देत होते. नानासाहेब आणि राजेंद्र आल्या गेल्याचं स्वागत करीत होते आणि गोविंदाचा मामा महादेव प्रत्येकाला नारळ देण्यासाठी म्हणून दरवाजावर उभा होता. सगळेजण अत्यंत सुखासमाधानानं एकत्र वावरत असलेली बघून लक्ष्मीला अतिशय आनंद झाला. आपल्या मुलाचं लग्न व्यवस्थित पार पडलं म्हणून तिनं त्यावेळी समाधानाचा निश्वास सोडला. आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आपण यशस्वी रीतीनं ओलांडला म्हणून तिला आपल्यावरचा बराचसा भार हलका झाल्यासारखं वाटलं. अलीकडे बाबूराव लक्ष्मीकडेच येऊन राहिले होते. त्यांनी घरात पाऊल टाकताना मी आता पूर्वीचा बाबूराव राहिलो नाही असं तिला सांगून टाकलं होतं. एवढंच नव्हे तर आताशी ते सर्वांशी अत्यंत प्रेमळपणानं वागतही होते. लक्ष्मी रोडवरील एका मोठ्या पुस्तकाच्या दुकानात ते मॅनेजर म्हणून काम पाहत होते. त्यामुळं महिन्याकाठी निदान 100-125 रुपये तरी लक्ष्मीच्या हातावर ते आणून ठेवीत. मधून मधून सखूला आग्रहानं माहेरी आणून बाबूराव आता तिला भारी भारी कपडे घेत होते आणि आता तिला मुलगा झाल्यापासून तर त्यांनी त्याला 4-2 तोळ्यांचे सोन्याचे डागही केले होते. एखादं चांगलंसं शर्टचं नाही तर कोटाचं कापड कुठं दिसलं की ते आता गोविंदासाठी खरेदी करीत होते आणि दिवसभर भावल्या करण्यामुळं आलेला थकवा घालवीत संध्याकाळी शांत पडलेल्या लक्ष्मीलाही मोठ्या प्रेमानं म्हणत होते, कशाला एवढा त्रास घेतेस? मी असताना तुला मिळवण्याची काय जरूर? आणि आता सून आल्यापासून तर आपलं घर 4 माणसात कसं उठून दिसेल यासाठी नवं सामान आणण्यातच त्यांचा बराचसा वेळ जात होता. त्यामुळं त्यांच्या घरातल्या माणसांना वाटत होतं की खरंच बाबूराव आता बदलले हं. पण त्या वाटण्याबरोबरच पुन्हा त्यांचा बेत केव्हा फिरेल याची धास्ती मात्र प्रत्येकाला वाटत असल्यामुळं जो तो त्यांच्याशी वागताना, नको बाबा, दिलेल्या सवलतीचा जास्त फायदा घेण्यात मुळीच अर्थ नाही असंच म्हणत होता. नानासाहेब, कितीतरी दिवसात मिळालं नव्हतं एवढं स्वास्थ्य आज माझ्या मनाला मिळतंय.
म्हणूनच तुम्हाला 4 ओळी लिहायला म्हणून बसले. पण हातात टाक घेतलाय, समोर कागद आहे, मनात खूप खूप लिहावं असं आहे, पण प्रत्यक्ष काय लिहावं तेच सुचेनासं झालंय. खरंच काय बरं लिहू? हो, आज माझी पक्की खात्री झाली की माणसापेक्षा त्यानं लिहिलेलं पत्रच अधिक बोलकं असतं म्हणून. त्या दिवशी गोविंदाच्या लग्नाचा सोहळा बघून तुम्ही म्हणालात, ताई फार भाग्यवान आहात तुम्ही. कदाचित ते खरंही असेल, पण माझी मात्र समजूत अशी आहे की ही जी मी म्हणून आज तुम्हा सर्वांना दिसते आहे त्याचं बरंचसं श्रेय तुमच्याकडे जातं. माझ्या घरातला त्रास असह्य झाल्यामुळं ज्या दिवशी लहान लहान पोरं घेऊन मी घराबाहेर पडले, त्या दिवशी जगाची कल्पनाही नसताना मी कुठंतरी जायचं म्हणून निघाले होते. अनाथ बालकाला कुणीतरी प्रेमानं जवळ करावं आणि धीर द्यावा, त्याप्रमाणे पूर्वीची काही एक ओळख नसताना तुम्ही व सदानंदांनी मला जवळ केलंत. खरंच किती उपकार आहेत तुमचे माझ्यावर म्हणून सांगू. नाही, त्यावेळी तुम्ही भेटला नसता, सदानंद भेटले नसते, तुमचे बालवीर धावून आले नसते तर कदाचित यापूर्वीच मी जगाला आणि जगानं मला कायमचा निरोप दिला असता. कुठंतरी वणवण करीत भटकले असते मी. 4 घास खाण्या इतपत कुणी सांगावं मी मिळवूही शकले असते. पण तुम्ही काहीही म्हणा, मी मात्र खात्रीनं म्हणू शकते की माझ्या मुळातल्या बंडखोर वृत्तीला तुम्हीच तावून सुलाखून तेजस्वी बनवलंत. हसत मुखानं जगायची दीक्षा मला सदानंदानंच दिली. खेळीमेळीनं वागण्यात आनंद असतो हे तुमच्या माधुरीनंच माझ्या मुलांना प्रेमानं जवळ करून मला दाखवलं. माझं स्वतःचं मन खंबीर होतं, आजही आहे आणि पुढंही ते तसंच राहील. पण ते जास्त खंबीर बनवण्यासाठी तुम्ही रजपुतांच्या बाण्याला जागून माझ्याशी रक्षाबंधनानं जे बंधुप्रेमाचं नातं जोडलं, त्यामुळंच मी आणखी खंबीर बनत गेले. तुमच्या शेकडो बालवीरांची ओवाळणी माझ्या पाठीशी आहे हे मी कसं नाकबूल करू. सुदैवानं सकूच्या लग्नामुळं आपलं नातं अधिक दृढ झालं. आपला स्नेह संबंध विशेष बळकट झाला. खरोखरच त्यामुळं फार समाधान वाटतं मनाला. खरंच आपण सगळे कुठचे कोण, पण अचानक एकत्र येतो काय आणि आपला ऋणानुबंध असा वाढतो काय, याचंच मला राहून राहून कुतूहल वाटतं. आताशी हे आम्हा सर्वांशी फारच प्रेमानं आणि आपुलकीनं वागताहेत. देव त्यांना पुन्हा दुर्बुद्धी न देवो म्हणजे झालं. तूर्त तरी माझ्या संसाराला दृष्ट लागणार नाही अशी खात्री आहे. मनात आलं ते सारं लिहून झाल्यावर आणखी काही लिहावं की काय याचा विचार करीत लक्ष्मीनं हातातला टाक खाली ठेवला. तितक्यात गोविंदा तिथं येत तिला म्हणाला, आपल्याला नव्या घरी नाही का जायचं आज? मी केव्हाची वाट पाहतोय तिकडे, आणि तू आपली इथंच आलेच हं? असं म्हणत लक्ष्मी तिथून उठली आणि सही करून ते पत्र बंद करीत तिनं गोविंदाला सांगितलं, तिकीट लावून आणि नानासाहेबांचा पत्ता लिहून एवढं पोस्टात टाक न विसरता. म्हणजे इथल्या इथंच पोस्टानं पत्र द्यायचं? अगं आत्ता येतील खुद्द नानासाहेबच सखूला घेऊन. ही बघ सखूची तार आली तशी. नव्या घरी जायचं म्हणून गोविंदाला फार हौस वाटत होती. त्यानं स्वतःच्या मिळकतीवर आज छोटासा बंगला बांधला होता. टिळक रस्त्याच्या नव्या भागात ही जागा त्यानं घेतलेली आणि तिथंच हवा चांगली म्हणून मनाप्रमाणे घराची आखणीही केलेली. त्यामुळं त्या घरात जायला तो फार उतावीळ झाला होता. तशातच उद्या स्वातंत्र्यदिन असल्यामुळं मुहूर्तही आयता चांगला मिळालेला. म्हणून अशा आनंदात आपली बहीण आणि नानासाहेब जवळ असावेत यासाठी त्यानं त्यांना तार करून बोलावलं होतं. पण ते लक्ष्मीला ठाऊक नव्हतं. म्हणून ती बातमी ऐकताच ती गोविंदाच्या पाठोपाठ तिथून बाहेर पडत कौतुकानं म्हणाली, मला रे काय ठाऊक हे. गोविंदाच्या पाठोपाठ लक्ष्मी जेव्हा नव्या बंगल्याकडे आली तेव्हा त्या बंगल्याचा थाट बघून तिला अत्यंत समाधान झालं. स्वातंत्र्य दिनाच्या मंगल प्रसंगी त्या बंगल्याचं उद्घाटन असल्यामुळं अगदी समोरच्या बाजूलाच स्वातंत्र्य ही अक्षरं संगमरवरी दगडावर कोरलेली दिसत होती. दारावर सुंदर तोरण लोंबत होतं आणि आत भरपूर उत्साही वातावरण खेळत होतं. घर संपूर्ण बांधून झाल्याशिवाय लक्ष्मीनं तिथं येता कामा नये अशी गोविंदाची इच्छा. त्यामुळं आज ती घरात आल्याबरोबर दरवाजाच्या नव्या पद्धतीच्या दारापासून तो एक जात सारा कोणा कोपरा गोविंदानं तिला हिंडून दाखवला. त्यावेळी पराकोटीचा आनंद त्यांच्या तोंडावर ओसंडत होता. तो बंगला लहानसाच होता खरा, पण आतील सगळी रचना मात्र सुखसोयींनी सुसज्ज अशी होती. सगळीकडे भिंतीवर फिकट निळा रंग आणि दारावर व खिडक्यावर निळसर पडदे लावलेले दिसत होते. आत गेल्याबरोबर समोरच्या बाजूला दिवाणखाण्यासारखी मोठी प्रशस्त खोली होती.
तिथं रेडिओचा एक लहानसा सेट, 2-3 सुंदर कोच, एक आरशाचं कपाट आणि सुंदर टेबल व खुर्च्या दिसत होत्या. या खोलीच्या उजव्या भागाला गोविंदानं आपल्या वडिलांसाठी खोली ठेवली होती आणि तिथं त्यांना लागतील त्या साऱ्या सोयी तो करून देणार होता. डाव्या हाताला त्यानं लक्ष्मीची खोली तयार केली होती. तिथं एका सुंदरशा काचेच्या कपाटात लक्ष्मीनं तयार केलेल्या भावल्या सुरेखानं, गोविंदाच्या पत्नीनं सौंदर्याकृती निर्माण होईल अशा थाटात मांडलेल्या होत्या. जवळच एक पलंग होता. लहानशा स्टुलावर विणकामाच्या सुया आणि लोकर दिसत होती आणि खिडकी शेजारी एक आराम खुर्ची मांडून तिथं पडलं असता समोर दिसतील अशा सुंदर देखाव्यांच्या प्रतिमा भिंतीवर टांगल्या होत्या. गोविंदानं आपली स्वतःची आणि सुरेखाची ही खोली सुंदर सजवली होतीच. शिवाय स्वयंपाकघर, न्हाणीघर, बंगल्याभोवतालची बाग वगैरे बंगल्याचा इतर भागही डोळ्यात भरेल असा काळजीपूर्वक बांधून निघालेला होता. गोविंदा स्वतःच इंजिनियर असल्यामुळं बंगल्याचा उठाव जितका मनोवेधक करता येईल तितका करण्याची त्यानं काळजी घेतली होती. गोविंदाच्या या उत्साहाप्रमाणेच साऱ्या पुण्यात आनंद नांदत होता. गल्लोगल्ली प्रशस्त आणि आकर्षक कमानी उभारून सारे लोक नव्यानं उगवणाऱ्या सुराज्य सूर्याच्या स्वागताच्या तयारीत होते. प्रत्येकाच्या दुकानासमोर त्या दुकानातील नेहमीच्या मालाप्रमाणे बाहेरच्या बाजूला उभारलेल्या कमानीतून मालाची मांडणी झालेली होती. भांडी आळीत तर सर्वात आकर्षक देखावा दिसत होता. सोन्या मारुतीपासून स्टेशनकडे गेलेल्या रस्त्यावर नुसत्या बंबाचीच एक कमान, तर नुसत्या घागरीचीच एक कमान किंवा नुसत्या टिपाचीच एक कमान अशा अनेक कमानी दिसत होत्या आणि त्या कमानीच्या वरच्या बाजूला एका ओळीत पितळेच्या बादल्या अडकवलेल्या होत्या. विजेच्या लखलखाटात प्रत्येक प्रकारच्या मालांचा उठाव असाच चित्तवेधक रीतीनं केलेला सर्वत्र दिसत होता. शनिवार वाड्याचा दिमाग तर त्यावेळी मराठ्यांच्या वैभवाची साक्ष पटवीत होता असं म्हटलं तरी चालेल. असंख्य दिव्यांची माळ शनिवार वाड्याचं सौंदर्य रेखीत होती आणि त्या अलौकिक सौंदर्यापुढं आपल्या तेजाचा दिमाग, अखिल पुण्यनगरीला दाखवणारा अशोक चक्रांकित ध्वज साऱ्या जनतेचा मानाचा मुजरा स्वीकारीत तिथं हसतमुखानं उभा असलेला दिसत होता. पुण्यातील सारी लहान मोठी माणसं मोठ्या खेळीमेळीनं आणि अतिशय उत्साहानं आपल्या पुण्यातील हे स्वातंत्र्याचं स्वागत पाहत गल्लोगल्ली फिरत होती. त्या सर्वांचा उत्साह अपूर्व होता. स्वातंत्र्याची तहान लागलेली माणसं ते येता क्षणीच त्याच्या स्वागतासाठी किती उत्सुक होतात याचं ते एक प्रतीक होतं. हिंदी स्वातंत्र्याचे मानकरी म्हणून मिरवणारे गावोगावचे नागरिक त्याच्या स्वागताला किती पात्र आहेत याचं ब्रिटिश जनतेला दिलेलं हे एक प्रकारचं आवाहन होतं. त्या दिवशी रात्री बरोबर 12:01 स्वातंत्र्याचा जयघोष नभोवाणीवर नादला. त्याच क्षणाला स्टेशनवरच्या आगगाडींनी शीट दिली. ठिकठिकाणी चौघडा बाजू लागला. पोलिसांनी तिरंगी ध्वजाला तोफांची सलामी दिली. घरोघरची मुलं जय हिंद करीत नाचू लागली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. पृथ्वीवरचं हे समाधान देवाधिकांनाही अलौकिक वाटलं असावं, कारण त्याचवेळी आकाशात ढग जमू लागले, वीज लकाकू लागली आणि ह्या आनंदात सामील होण्यासाठी जलधारांचा सर्वत्र वर्षाव होऊ लागला. पारतंत्र्याचं किलमिश धुतलं गेलं. त्या दिवशी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घरोघरी पक्वान्न झाली, दारोदारी गुढ्या उभारल्या गेल्या. संध्याकाळच्या वेळी नानासाहेब, बाबूराव, सदानंद, सखू, राजेंद्र, गोविंदा वगैरे सर्वजण बंगल्यासमोरच्या अंगणात गप्पा मारीत बसली होती. अशा या मंगल प्रसंगी देशाची एकंदर परिस्थिती लक्षात घेता आज सुभाषबाबू हवे होते याबद्दल त्यांच्यात बोलणं चाललं होतं. सखूच्या संजीवला मांडीवर घेऊन लक्ष्मी पर्वतीवर उडणारं दारूकाम दाखवित होती. क्षणाक्षणाला रंग बदलून तिरंगी ध्वज तयार करणारी व जमिनीपासून खूप उंच जाऊन वेगानं खाली येणारी ती कलाकृती बघून संजीव आनंदानं टाळ्या पेटीत होता. लक्ष्मी कौतुकानं त्याच्याकडे पाहत होती. बोलता बोलता बाबूराव म्हणाले, नानासाहेब, खरंच फारच चुकलो मी. लक्ष्मीला भारी त्रास दिला. आज मला त्याचा पुरेपूर पस्तावा होतोय. उशिरा का होईना, माणसाला आपण केलेल्या चुकीची जाणीव झाली तरीही हिताचं होतं हे जाणून लक्ष्मी म्हणाली, झालं गेलं ते, आता कशाला तेच तेच बोलून दाखवता. त्यावर गोविंदा लक्ष्मीजवळ गेला आणि लहान मुलाप्रमाणे तिला बिलगून म्हणाला, आज एक गोष्ट ऐकशील तू माझी? लक्ष्मी आपल्या मुलासाठी वाटेल ते करायला तयार होती. त्यामुळं नानासाहेब म्हणाले, विचारतोस कशाला, काय आहे ते बोल ना स्पष्ट. अभिमानानं आपल्या बंगल्याकडे पाहत गोविंदानं सांगितलं, आता मी मिळवतो. आपलं सर्वांचं सहज भागू शकेल एवढं कमावण्याची ताकद माझ्यामध्ये आली आहे. तेव्हा आता आईनं या घरात खुशाल आराम करावा, कसलंही काम करू नये, अगदी भावल्यांचं सुद्धा.
तिनं आता आपलं उरलेलं आयुष्य सुखात घालवावं. आणि मी सुद्धा तेच म्हणेन. आता मी सुद्धा पैसे कमावतोच की, तेव्हा हिनं खुशाल मजेत राहावं. कशाला दगदग करावी? गोविंदानंतर लगेच बाबूरावांनीही ही इच्छा दर्शवल्यामुळं नानासाहेब म्हणाले, काय ताई, आता मात्र खरंच आरामात राहायला हरकत नाही तुम्हाला? हे ऐकून लक्ष्मी हसली. त्यावेळी तिच्या तोंडावर चमकणारं समाधान दिव्यांच्या उजेडात सर्वांना दिसलं. पण संजीवला उचलून मांडीवर घेत गंभीरपणानं लक्ष्मीनं उत्तर दिलं, छे छे, शक्य नाही. माझे हातपाय चालत आहेत तोवर मी हे कष्ट करणारच. कुणी सांगावं पुढं काय काय प्रसंग येतील? माझं मलाच पाहिलं पाहिजे. लक्ष्मीचा हा करारीपणा बघून बाबूराव ओशाळले. सर्वांनाच लक्ष्मीच्या ह्या उत्तरानं तिच्याबद्दल विशेष अभिमान वाटला. नानासाहेबांना तर कल्पनेच्या बाहेर आनंद झाला. ते चटकन म्हणाले, शाब्बास, लक्ष्मीला आजवर आपण फारच त्रास दिला. तिला नाही त्या प्रसंगातून जायला भाग पाडलं आणि म्हणूनच ती तसं म्हणाली हे बाबूरावांनी ओळखलं. त्यामुळं कौतुकानं तिच्याकडे पाहत ते अभिमानानं म्हणाले, खरंच तू अजिता आहेस. तुझ्यावर हजारो संकट आली तरी तू अजिताच राहिलीस आणि सुख पुढं चालून आलं असताना देखील आज तू पुन्हा तेच सिद्ध करून दाखवलंस. धन्य आहे तुझी अजिता. होय, अजिताच. खरंच अखेर अजिता ठरलीस तू लक्ष्मी.